महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सीमा तपासणी नाके बंद करण्याची घोषणा करत असतानाच महाराष्ट्र मध्य प्रदेश सीमेवरील हाडाखेड येथील आरटीओ चेकपोस्ट मात्र वाहन चालकांच्या आर्थिक लुबाडणुकीचे केंद्र बनले आहे। या चेकपोस्टवर पुढे जायचं असेल तर अधिकाऱ्यांना मेवा दिल्याशिवाय साधा ट्रकही पास होत नाही, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे। येथील अधिकारी पैशांसाठी कितीही खाली उतरू शकतात, हेच या प्रकारातून दिसून येतंय। त्यांच्या भ्रष्ट वृत्तीमुळे शासनाचा दररोज कोट्यावधी रुपयांचा महसूल बुडत आहे, तर अधिकारी मात्र गब्बर होत आहेत। या चेकपोस्टवर चक्क पंटरांची अख्खी फौज कार्यरत आहे। वाहनांची सर्व कागदपत्रे व्यवस्थित असली तरी ती थांबवली जातात आणि कायद्याचा धाक दाखवून कारवाईची धमकी दिली जाते। शेवटी पैसे दिल्यानंतरच वाहन पुढे जाऊ दिलं जातं, असा स्पष्ट आरोप ट्रक चालक करत आहेत। प्रशासकीय इमारतीतील एका विशिष्ट दरवाजातून ही अवैध वसुली केली जात असल्याचं वाहन चालक सांगतात। या मार्गाने वाहतूक करणाऱ्या वाहनांना खास टोकन स्वरूपाचा पास दिला जातो। हे तर आणखीन धक्कादायक आहे। हा प्रकार रोज सुरू असून त्यामुळे वाहन चालकांना नाहक आर्थिक भुर्दंड सोसावा लागतोय। आधीच इंधनाचे दर गगनाला भिडल्यानं महागाईचा सामना करणाऱ्या ट्रक चालकांना परिवहन विभागाच्याच या अवैध वसुलीमुळे दुहेरी फटका बसत आहे। त्यामुळे ते आर्थिकदृष्ट्या पुरते मेटाकुटीला आलेत। या गंभीर प्रकाराची राज्याचे मुख्यमंत्री आणि परिवहन मंत्री यांनी तातडीनं चौकशी करून ही अवैध वसुली थांबवावी, अशी जोरदार मागणी वाहन चालक करत आहेत। एक खिडकी योजनेचे हे कुबेराचे द्वार कधी बंद होणार, हाच खरा प्रश्न आता सर्वांना सतावतोय। प्रतिनिधी मंगेश उराडे, NTV न्यूज मराठी, नागपूर।